पटेल कॉन्ट्रॅक्टरचा या मृत पावलेल्या महानगरपालिकेचा लावा 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 मग काय सांगायचं ना भाऊ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा आगे नाव होतं का दहा हो दहा ना आज नेमकं आंदोलन केलंय नमस्कार, मी प्रभा रामदार परदेशी. आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे मागील 3 वर्षापासून वडेल रोड आणि वाडी भोकर रोडसाठी सतत आमचे निवेदनं चालू होते. कमीत कमी 5 ते 50 निवेदन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेले. तसेच फोनवर तर दर 8व्या दिवशी आम्ही त्यांना फोन करत असतो. आणि 28/5/2025 रोजी आम्ही उत्तरमुखी मारुतीजवळ पोकलँडवर चढून आंदोलन केलं. तेव्हाच कुठे त्यांनी ते मल निस्तारण योजनेचा खड्डा त्यांनी कॉन्क्रीट करून दिला. आणि त्या दिवशी संभाषण केलं असता त्यांनी आम्हाला सांगितलं की उत्तरमुखीपासून तर एकविरा देवीपर्यंतचा जो खड्डा आहे तो आम्ही बुजून घेऊ. आणि या रस्त्याचं दुर्भाग्य एवढं की आमचा गणराया या खड्ड्यातूनच आमच्या गणरायांचं आगमन झालं. आणि आमचं दुर्भाग्य बघा की याच आमच्या गणरायाचं आमच्या आराध्य देवतेला या खड्ड्यातून आम्हाला निर्लज्जपणे घेऊन जावं लागलं. आणि वारंवार लोकांनी निवेदन दिले तरी यांना जाग येत नाही. आणि जीवन प्राधिकरणने आम्हाला हे जीवन प्राधिकरण MN पटेलचं हे टेंडर होतं मलनिस्तारांचं. अब्ज रुपयाचा कोट्यावधीचा घोटाळा करतात पण एक रोड ते आम्हाला व्यवस्थित करून देते. आणि या रोडावर दुर्भाग्य बघा की दोन मजूर ज्यांचा कोणी मायबाप नसतो ते मजूर मेले आणि त्यांचं कुठेही त्यांनी थारावारा लागू दिलेला नाही. आणि आमची आता अशी मागणी की एका तिरडीमध्ये आम्ही 3 लोकांचे तिरड्या काढल्या होत्या, जीवन प्राधिकरण, MN पटेल आणि धुळे महानगरपालिका. पण यांना आता आम्ही सांगू इच्छितो आणि हे जनतेची प्रखर तीव्र नाराजगी आहे की त्यांनी 8 दिवसात या रोडाचा न्यारा मारा नाही केला तर प्रत्येकाच्या दारात मी तिरडी घेऊन जाणार म्हणजे जाणार. 4 लोक भेटले तरी मी 4 लोकांच्या बरोबर जाऊन त्यांच्या इथे त्या तिरड्या काढणारच आहे. तरी त्यांना स्वतः थोडीशी जनमनाची असेल तर त्यांनी हा रोड मला 8 दिवसात तयार करून द्यावा. आणि न करून दिला तर त्यांनी जो पत्र दिलेलं आहे त्याच्यासह सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाचीच राहणार आहे. यांनी आम्हाला हा रोड तातडीने करून द्यावा.